भरोसा। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी आज आपण एकदम असा जबरदस्त विशाळ गणपती बाप्पांचा व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल तर एकदम सोपा विषय, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्यापाशी म्हणजे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटते, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। आणि जर काय प्रॉब्लेम आला म्हणजे डाउनलोड करताना वगैरे, तर तुम्ही काय करा, आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, आपण तिथं तुम्हाला जे काय ते एकदम असं विशाळ पद्धतीनं जे काय ते म्हणजे काय म्हणते त्याला उत्तर देऊ आणि त्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू। चला जरा या व्हिडिओ सुरू करूया। भरोसा खुद पर है और श्रद्धा सिर्फ तुझ पर। सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, धुंधिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, जय देव। तर भावांनो, आपण आता ट्युटोरियल घ्यायलोय आणि स्क्रीन रेकॉर्डिंगवर आलोय, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला जर माहित नसेल, मग आता सांगितलोय तरी पण आणखीन एकदा सांगतो की भाई, तुम्हाला जर मटेरियल सगळं पाहिजे असेल, कॅपकट पाहिजे असेल, सगळाच विषय आहे, तर तुम्हाला आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करावंच लागते, अनिवार्यच आहे। जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करायचं चॅनल। टेलिग्राम चॅनलचं नाव DSGlationYT, टेलिग्रामवर जाऊन सर्च करा, जॉईन करा, विषय हार्ड करून घ्या, सर्व मटेरियल घ्या, कॅपकट घ्या, सगळा विषय करून टाका आणि काय प्रॉब्लेम मला इंस्टाला मेसेज करा, जास्त काय घाबरू नका। चला व्हिडिओला सुरू करूया। आता काय करायचं हे बघू शकता, असा सगळा विषय तुम्हाला काय करायचं हे बघू शकता। अशा पद्धतीने PNG वगैरे सगळंच आहे, हे आपलं कसं आहे हे बघू शकता। भरोसा खुद पर है और श्रद्धा सिर्फ तुम पर, हे बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, ही सगळ्यात पहिल्यांदा हे बघू शकता, भरोसा खुद पर है, त्याच्यानंतर और श्रद्धा सिर्फ तुम पर है, तुझ पर है, ठीक आहे। हे अशा पद्धतीने स्टार्टिंगचे 4 PNG आहेत, ठीक आहे। ह्याच्यानंतर काय करायचं, हे जे आपले सर्व फोटो आहेत काय, हे सर्व फोटो वळीने हे अशा पद्धतीने बघू शकताय। वळीनं फक्त काय करायचं नाही, फक्त सिलेक्ट करायचं आहे, हे बघू शकताय, फक्त सिलेक्ट करायचे अशा पद्धतीने फोटो, ठीक आहे। आता हे फोटोला सिलेक्ट केल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं, ॲड वरती क्लिक करायचं, सिंपल, ओके। अशा पद्धतीने सिंपल पद्धत आहे, नुसतं ॲड वरती क्लिक करायचं, ठीक आहे। हे बघू शकताय, एकदम विषय हार्ड आहे। आता ह्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, आता हे सगळे तुम्ही फोटो व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घेतले का, तुम्हाला इथून यायचं बॅक, आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा पद्धतीने थोडं पुढे गेल्यानंतर हे बघू शकता एस्पेक्ट रेशोचा ऑप्शन आहे, सिंपली एस्पेक्ट रेशोवरती क्लिक करायचे आणि हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला 4:3 हे बघू शकता 3:4 जो रेशो आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करा, किंवा 4:3 अशा पद्धतीने हा रेशो आहे। रेशो कुठला सिलेक्ट करायचा भाई, हां 3:4, ठीक आहे। हा रेशो सिलेक्ट करायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं। आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सगळा विषय होऊन जाते। आता ह्या रेशोमध्ये तुम्हाला फक्त आपले सर्व जे फोटो आहेत हे स्टार्टिंगचे सिंपली सगळे फोटो अशा पद्धतीने झूम करायचे आणि व्यवस्थित आपल्या ह्या रेशोमध्ये ॲड करून घ्यायचा, ठीक आहे। बघू शकता अशा पद्धतीने सोपा विषय, नाद गोळा सगळा विषय गंभीर आहे, त्यामुळे तुम्ही एवढं करून घ्या, ठीक आहे। सोपं आहे, थोडं फक्त अपडायला लागते, कारण व्हिडिओ कसा असते किचकट असते आणि तेवढं करावंच लागतं, ठीक आहे। कारण ते केलं तरच विषय सगळा होतोय भारी, ओके। जास्त काय आवरायचं हे विषय नाही, सगळं आपलंच आहे, ठीक आहे। हे बघू शकताय, झालं की विषय। आता हे झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, हे अशा पद्धतीने स्टार्टिंग लायचं, हे बघू शकताय। ह्याला फक्त काय करायचं, थोडं अशा पद्धतीने छोटं करायचं, जास्त म्हणजे हे कसं आहे, हे थोडं स्टार्टिंगचे PNG आहेत बरं का, त्यामुळे ह्याला काही जास्त विषय मोठं ठेवायचं नाही, जास्त छोटं ठेवायचं अशा पद्धतीने, ठीक आहे। कारण नाही तर हे लईच डेंजर विषय दिसतोय, ठीक आहे। त्यामुळं ह्याला ठेवायचं हिज थोडा छोटा, जास्त मोठा नाही ना, काही विषय नाही, ठीक आहे। हे अशा पद्धतीने आता काय करायचं माहिती आहे काय, स्टार्टिंगला यायचं एकदम, ओके। आता स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आता सिंपली काय करायचं, आपल्या मटेरियलमध्ये हे विषय कसा आहे, इथं थोडा विषय आहे, त्यामुळे इथं आपला मटेरियल आणखीन एकदा असं करायचं आणि मग काय करायचं, मटेरियल इथं आपलं ओपन करायचं, कुठं गेलं हे वालं। ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बीट मार्क आहे, तो बीट मार्क व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा अशा पद्धतीने, ठीक आहे। आता इथं कसं आहे माहिती आहे का विषय, तुम्ही म्हणसाल की भाई विषय काही विषय ह्याला सिंपली करायचा थोडा स्मॉल अशा पद्धतीने 2 बोटात धरून, आणि नंतर काय करायचं, बघू शकता बीट 1, हे बघू शकता जिथं बीट संपते आहे हे फक्त आपल्या ह्या व्हिडिओवरती क्लिक करा पहिल्यांदा, थोडं पुढे या आणि मग तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल, सिंपली ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला बघू शकता बीट जिथं चेंज होत आहे काय, बरोबर जिथं बीट चेंज होत आहे त्या पॉईंटला बरोबर आपला जो वरचा फोटो असतो त्याला सिंपली अशा पद्धतीनं बारीक करायचा। दुसरी बीट बघू शकता, तिसरी बीट आहे, इथून दुसरी बीट चालू होते आणि इथं बघू शकता तिसरी बीट, सिंपली ह्याला सिंपली अशा पद्धतीनं बारीक करायचं। हे बघू शकता आता तिसरी आणि इथं अशा पद्धतीने चौथी, सिंपल प्रोसेस, सिंपल एकदम, काही विषय घाबरायचा नाही आहे, ठीक आहे। बघू शकताय आणि इथं 5वी बीट येईलच, हां हे बघू शकता इथं 5वी बीट, ठीक आहे। सिंपल ह्याला अशा पद्धतीनं बारीक करायचं, सोपा विषय, एवढंच करायचं काय नाही। आणि हे बघू शकता जिथं बीट चेंज होते आहे, सिंपल पद्धत आहे, जिथं बीट चेंज होते बघू शकता अशा पद्धतीने 5 आणि हे बघू शकता इथं बीट चेंज होते आहे, इथं चेंज होईल, अरे भाई हां हे बघू शकता इथं बरोबर बीट चेंज होते, सिंपली या फोटोला हे आपल्या रेंजमध्ये वाढवायचं। ह्याला बघू शकता ही 6, आता 7वी बीट बघायची कुठं आहे हे बघू शकताय,
हां बरोबर इथं आहे, ठीक आहे. बरोबर आपले काय फोटो बसलेतच, पण थोडंसं ॲडजस्ट करायचं. हे बघू शकता 7 आणि इथं बघू शकता ही 8 नंबरची बेट इथं आहे, ठीक आहे. हे बघू शकता इथं सिम्पली या फोटोला थोडं अशा पद्धतीनं बारीक करायचं. एवढंच विषय करायचा. लास्टपर्यंत सगळे फोटो तुम्ही व्यवस्थित गाण्याप्रमाणे ॲड करून घ्या, ठीक आहे. हां ओके, तर हे बीटमार्कप्रमाणे सर्व फोटो व्यवस्थित मी ॲड करून घेतलो आहे, ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं, ओव्हरलेवर क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ इथून डिलीट करायचा, कारण ह्याचा काही विषय नाही. इथं आपण काय सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केलेलाच आहे सगळा विषय. ओके, आता पद्धतीने काय करायचं माहिती आहे का, हे असं एवढं झाल्यानंतर एकदम सोपा विषय. आता हे झाल्यानंतर काय करायचं, हे जे आपले हे म्हणजे स्टार्टिंगचे 4 PNG आहेत, ह्याच्या पुढेही आपण जिथं फोटो चालू त्या फोटोपाशी यायचं. इथं आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला मटेरियलमध्ये की नाही का अशा पद्धतीची शॅडो PNG तुम्हाला ॲड करायचं, थोडं झूम करायचं व्यवस्थित अशा पद्धतीनं. लास्टपर्यंत तिथपर्यंत असं ओढून घ्यायचं. आपला जिथं लास्टचा फोटो आहे तिथपर्यंत त्याला इथं अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच पॉईंटला डबल यायचं आहे आणि इथं आल्यानंतर आणखी तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती. आणि मग तुम्हाला इथं ही अशा पद्धतीची आतुरता आगमनाची ही PNG आहे, हे बघू शकता. ही PNG तुम्हाला इथं ॲड करायची आहे. लास्टपर्यंत अशा पद्धतीनं यायचं इथपर्यंत आणि ह्याला सुद्धा अशा पद्धतीने इथं खाली सेट करायचं, ठीक आहे. हे बघू शकता एकदम सोपं आहे आणि भारी दिसते विषय. ओके, आता हे झाल्यानंतर काय करायचं, ह्याच्यानंतर एकदम तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर ॲड ओव्हरलेवर दिसते, सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा जो आपला व्हिडिओ आहे, म्हणजे हा जो आपला ओव्हरले, हा व्हिडिओ ओव्हरले तुम्हाला ॲड करायचा आहे. थोडं झूम करायचं आहे आणि झूम केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ जेवढा आपला हा पहिले PNG आहेत तिथपर्यंत ठेवायचे. नंतर ह्याला स्प्लिट करायचं आणि पुढचा पार्ट ह्याचा डिलीट करायचा आहे आणि ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याला सिम्पली स्प्लाइसवरती क्लिक करायचं आणि स्प्लाइसवरती तुम्हाला इथं ह्याला ओव्हरलेमध्ये लाईटन ह्याला सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हे बघू शकता, लाईटन सिलेक्ट करा. आता हे झाल्यानंतर काय करा, इथं या ह्या पॉईंटला नंतर ॲड ओव्हरलेवरती आणखी क्लिक करा आणि हा आपला ओव्हरले व्हिडिओ ॲड करा. सिम्पली ह्याला सुद्धा अशा पद्धतीने झूम करा आणि झूम केल्याच्या नंतर ह्याला सुद्धा तुम्हाला स्प्लाइसमध्ये क्लिक करून लाईटन सिलेक्ट करायचं आहे. आता लाईटन सिलेक्ट केल्यानंतर ह्याचा सुद्धा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो तुम्हाला इथून डिलीट करायचा आहे. अशा पद्धतीने स्प्लिट करा आणि शेवटचा पार्ट डिलीट करा, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने होऊन जाईल. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे जे आपले स्टार्टिंगचे PNG आहेत ह्या PNGवर तुम्हाला क्लिक करायचे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि मग तुम्हाला इथे खूप सारे ॲनिमेशन दिसत आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. आणि हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पेंडलम 1 हे जे ॲनिमेशन आहे, सिम्पली हे ॲनिमेशन सिलेक्ट करायचे आणि ओकेवरती क्लिक करायचे. हे स्टार्टिंगचे जे आहेत, हे सिम्पली स्टार्टिंगचे जे आपले PNG आहेत 4 वाले, ह्याच्यामध्ये तुम्हाला हाच PNG हे बघू शकता, हेच ॲनिमेशन तुम्हाला इथं द्यायचं आहे. ओके, हे बघू शकता एकदम सोपं आहे. दॅट्स इट. ओके, एवढं करायचं आहे. आणि आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे जे आपले सर्व फोटोंच्या मध्ये जे विषय दिसतोय, हे 2 फोटोंच्या मध्ये जो विषय दिसतोय, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं. ओके, आता ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते खूप सारे इफेक्ट दिसते, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शेकी इनहॅन्सचा जो आपला हा इफेक्ट दिसतोय, म्हणजे हे जे ट्रान्झिशन आहे, सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करायचं, ठीक आहे. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली अप्लाय टू ऑलचं जे बटन दिसते, सिम्पली ते अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि दॅट्स इट. ओकेवरती क्लिक करायचं फक्त तुम्हाला, ठीक आहे. हां, आणि आता त्याच्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगचे जे आपले आहेत, हे स्टार्टिंगचे जे आपले 1 2 3 4 ट्रान्झॅक्शन आहे, ते स्टार्टिंगचे 4 ट्रान्झॅक्शन तुम्हाला काढायचे, ठीक आहे. सिम्पली त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करा, कारण इथं हे व्यवस्थित दिसत नाही. सिम्पली नोनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने, ह्याच्यावरती क्लिक करायचं ट्रान्झॅक्शनवरती आणि नोनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. सिम्पल आहे. हे गोष्ट नाऊनवरती सिम्पली क्लिक करा, दॅट्स इट. आणि हे जे आहे तर ट्रान्झिशन, हे तर आपल्याला ट्रान्झिशन लावावं लागेलच, ठीक आहे. ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, हे ट्रान्झिशन नको आहे, ठीक आहे. हे ट्रान्झिशन काढूया आपण, काही विषय नाही त्या बाबतीत. नाऊन करायचं आहे आणि तुम्हाला हा जो आपला पहिला फोटो दिसतो त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करा, ठीक आहे. आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता खूप सारे ॲनिमेशन आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो आपला ॲनिमेशन दिसतोय हावाला झूम 1, सिम्पली तो ॲनिमेशन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे किंवा हावाला ॲनिमेशनसुद्धा तुम्ही तिथं सेट करू शकता हावाला, ठीक आहे. हे बघू शकता व्यवस्थित दिसतंय किंवा हे 3D सुद्धा व्यवस्थित आहे, पण हे झूम 1 जे आहे ते झूम 1च व्यवस्थित दिसतोय. तर सिम्पली झूम 1चं जे ॲनिमेशन आहे मी तिथं लावलेलं आहे, ठीक आहे. हे अशा पद्धतीने विषय एकदम असं जबरदस्त, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, जो आपला हा खाली आपण PNG लावलो होतो त्या PNGवरती क्लिक करायचं आहे. त्या PNGवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्याला सुद्धा काय करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसून जाईल तो ग्लिचचा, ठीक आहे. त्या ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि आता ग्लिचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर खूप सारे ॲनिमेशन आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा बघू शकता, हा ग्लिच, फक्त ग्लिच जो आहे तो ग्लिच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि दॅट्स इट. ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने ॲनिमेशन आपल्या
टेक्स्टमध्ये सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे, PNG वरती. आता इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट झालेला आहे. सिम्पली ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट एकदम सोपा आहे. ह्या क्वालिटी बघून 1080 पिक्सल 30 आणि रिकमेंडेड ठेवून एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे. आता 100% व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो. बाकी काही विषय नाही, बाकी एकदम जबरदस्तच आहे सगळा विषय. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.